जर भारतीय जनता पार्टी जा कोणा पार्टी सगळं युती झाली तर मी आत्मदान करणार. भाजपने पूर्ण वाट लावलेली. भाजपला मी तर म्हणते भाजपच्या उमेदवाराला दिसत तिथं आणणार. एवढं का नाराज काय? अहो 400 रुपयाचा गॅस 1200 ला झालाय. भावांनो, कालपासून आपण पाहतोय वार्डाची सेवा करण्यासाठी लोक किती धडपड करताय. बी फॉर्म नाही दिला म्हणून कोणाला चक्कर आली, कोणी पेट्रोल टाकून घेताय, कोणी राजीनामा देताय, कोणी बाया माणसं भांडून घेताय, ह्यात कुदाकुदी, कोणी रडत आहे, कोणी उपोषण करतो म्हणते, कोण काय तर कोण काय. सगळ्या बातम्यात यायचाच धुमाकूळ, यायचाच राडा. बरोबर आहे. यांची विकासाची धडपड पाहून की नाही मला बी फार वाईट वाटतं. यांना जर तिकीट नाही दिली ना तर आपल्या देशाची नाही सॉरी यांच्या वार्डाची अधोगती होईल की काय असं वाटायला लागलाय. हो ना. हे कार्यकर्ते बिचारे 5 वर्ष पक्षाचे सगळे कामं करतात. ऊन पाहत नाही, ताण पाहत नाही, पाणी नाही, थंडी नाही, काय नाही. मीटिंग मध्ये गर्दी जमवणं असेल, बॅनर लाव, फुकट जाहिराती कर, ह्या नेत्याचा जप करणं, पोल चिठ्ठ्या वाट, पाम्पलेट वाट, पैसे वाट, मतदान करून घे, पुऱ्या केसेस लावून घे, वरिष्ठाची जी हुजुरी करायची, म्हणजे स्वतःचे खेटर झिजून नेत्याचे चाटणं, असं सगळं. बापाला बाप म्हणत नाही का एवढे पक्षाचे येडे हात. महिला कार्यकर्त्या ते काही कमी नाही. राख्या जमवते, हळदी कुकू करते, बाई माय साहेब असे, आपले साहेब तसे, साहेबांनी नवीन गाडी घेतली, साहेब हेलिकॉप्टरनी आले आणि साहेब महा सगळंच ऐकतात. म्हणजे बायाचा स्वॅगच वेगळा. आणि साहेब वेळेवर एक शब्द म्हणतात, तुमचं सर्वेत नावच नाही, झाला याचा खंडो. टायमावर पेढा दुसराच खाऊन जाते. पुन्हा 5 वर्ष तेच गु तेच काडी कर हमाल्या. भयांनो, हाताची बोट मोडून सराप द्या. तुमचं ह्या निवडणुकीत वाटोळ होईल असा सराप द्या. महिलाचा सराप वाया जात नाही. दुसऱ्याचे पक्ष फोडताना लय गोड वाटत होतं तुम्हाला, घ्या आता. अरे स्वाभिमानानं राहायचं, खऱ्याला खरं, लबाडाला लबाड म्हणायचं, इंडिव्हिज्युअल राहायचं, असं स्वयंभू इमानदारीनं काम करा. लोकांचे मन जिंका, आडीनडीला सोबत राहा, सुखा दुःखात जा. लोक निवडून देतात. काही एक उदाहरणं आपल्या समोर आहेत. अरे मन लावून जर अभ्यास केला ना तर अधिकारी होते. तसंच काम केलं की निवडून. काय मोठ्याच्या पोटचं असणं गरजेचं आहे का? एकदा पडशील, दोनदा पडशील, पण कोण्या चोट्या पुढं असं लाळघाटेपणा तर करायला लागला नाही ना. मी मरतो म्हणते. अरे मर ना, तुम्हीला तर त्या नेत्याचं काय जाणार आहे. अपक्ष टाक, नसता पुरी ताकद लाव, त्याचा कचराच झाला पाहिजे, तेव्हा तू ही किंमत समजल. एक म्हण आहे, माय बाप म्हणत नाही. कच खाऊ नको असं मेंग्यावानी आताच रडायला. काय सेवा करशील तू? काय बांगड्या भरल्या का? लोक हसते तर बे माघाऱ्या. आणि रडक्यांनो, तुम्ही जर आज रडून उद्या पक्षाच्या प्रचारात दिसले तर सरळ सरळ तुम्ही मुठभर माती, पांदीतली माती खाल्ली समजण्यात येईल. चॉकलेटवाल्याला जिंदगीत कवा गुलाल लागत नसतो. राय सतरंज आथरत. भावांनो काय म्हणता? सॉरी बरं, शब्द जरा रानटी असले तरी पटलं का हे महत्वाचं? पटलं का? कमेंट करा. त्याच्यापर्यंत निरोप पोचवा. झोल खाऊ नको, पाडापाडी कर म्हणा. पठ्याला फॉलो करून ठेवा. लवकरच भेटू. जय महाराष्ट्र.